टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्यात एकीकडे तापमानाचा पारा वाढत असतानाच कोकणात चक्क एप्रिल महिन्यामध्येच या ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळते आहे। आपण सध्या आलो आहोत रत्नागिरी कोल्हापूर या महामार्गावरती आणि तुम्ही बघू शकता की साखरपा भागातला हा परिसर आहे आणि या रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरती सध्या धुक्याची चादर आपल्याला पाहायला मिळते आहे। खास करून रत्नागिरीवरून निघाल्यानंतर दाभोळे आणि आंबा घाटात ही धुक्याची चादर या ठिकाणी पाहायला मिळते आहे। एकीकडे हवामान विभागाने पुढील 2 दिवसांसाठी तापमान वाढीचे संकेत या ठिकाणी दिलेले आहेत। कोकण किनारपट्टीवरती उष्ण आणि दमट हवामान असणार आहे। मात्र अशातच पूर्व रत्नागिरीमध्ये या ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळते आहे। त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा एकदा कोकणात आल्हाददायक वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि सध्या रत्नागिरी कोल्हापूर या महामार्गावरती या धुक्याची चादर असल्यामुळं या ठिकाणी सकाळपासूनच या महामार्गावरच्या वाहतुकीचा वेग देखील या ठिकाणी मंदावलेला पाहायला मिळतो आहे। आज सकाळपासूनच रत्नागिरीच्या पूर्व भागामध्ये या ठिकाणी धुकं पाहायला मिळतं आहे। कोकण किनारपट्टीवरती जरी हवामान विभागानं आज हवामान जे आहे ते उष्ण आणि दमट राहणार असल्याचे संकेत दिले असले तरी पण एप्रिल महिन्यामध्ये सहजासहजी कोकणामध्ये या ठिकाणी धुकं पाहायला मिळत नाही। मात्र एप्रिल महिन्यामध्येच या ठिकाणी ही धुक्याची चादर आपण या ठिकाणी पाहू शकतो। त्यामुळे कोकणातलं पुन्हा एकदा वातावरण जे आहे ते आल्हाददायक झालेलं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी या ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला होता, त्यानंतर ढगाळ हवामान होतं आणि पुन्हा एकदा निसर्गाचा एक वेगळा चमत्कार या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। ऐन एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा धुक्याची चादर कोकणामध्ये पसरलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, साखरपा, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।